नाश्ता असो किंवा संध्याकाळची भूक, गरमागरम पनीर चीज पराठा म्हणजे चवीची पर्वणीच. त्यासाठी पनीर आपण घरीच बनवूया. दूध गरम करून घेऊया. त्यामध्ये 2 चमचे व्हिनेगर आणि 2 चमचे पाणी मिक्स करून घालूया. यामुळे दूध फाटलं जाईल. बाजारात आजकाल पनीर घेताना भीतीच वाटते, त्यामुळे पनीर घरीच बनवूया. फाटलेलं दूध कपड्यामधून गाळून घेऊया. स्वच्छ धुवून घेऊया, जेणेकरून पनीर आंबट होणार नाही. एकदा नक्की हा पनीर चीज पराठा करून पहा. घरातील सगळेच पुन्हा पुन्हा याचीच मागणी करतील. जास्तीचं पाणी पिळून घेऊया. पनीर मेकरमध्ये ठेवून त्यावर जड काहीतरी ठेवावं. अर्ध्या तासानंतर नरम असं ताजं पनीर तयार होतं, ते किसून घेऊया. बाहेरून खुसखुशीत, आतून चीजी आणि पनीरने भरलेला हा पराठा पाहून तोंडाला नक्कीच पाणी सुटेल. पनीर किसून घेऊया. आता आपण कांदा, मिरची, आलं बारीक चिरून घेऊया. तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात करू शकता. अगदी सोप्या पद्धतीने आपण हा पराठा बनवणार आहोत. या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो केलं नसेल तर नक्की करा. सबस्क्राईब आणि फॉलो करण्याचे कोणतेही चार्जेस लागत नाहीत. पॅनमध्ये तेल गरम करून जिरे आणि आलं फोडणीला देऊया. मंद आचेवर 2 मिनिटे परतल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची घालूया. चीज आणि पनीरची परफेक्ट जोडी असा स्वादिष्ट पराठा तुम्ही अजून ट्राय केला नसेल तर नक्की ट्राय करा. कांदा घालून नरम होईपर्यंत परतवून घेऊया. अर्धा चमचा आमचूर पावडर घालूया आणि मिक्स करूया. हे सारण आपल्याला थंड होऊ द्यायचंय. थंड झाल्यावर त्यामध्ये किसलेला पनीर घालून मिक्स करूया. चवीनुसार मीठ घालूया. मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेऊया. चीज क्यूब घेतले आहेत. साधारण 3 चीज क्यूब मी किसून घालणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे. हा पराठा दही, पुदिना चटणी, सॉस बरोबर आपण खाऊ शकतो. सारण तयार आहे. इथे मी गव्हाचं पीठ वापरलं आहे. आपण जे चपातीसाठी घेतो तेच पीठ आहे. पीठ फक्त मऊ मळलेलं असावं. छान पारी करावी याप्रमाणे. पनीर चीजचं सारण भरून घ्यावं याप्रमाणे. हा पराठा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल. इतका छान होतो हा पराठा. चीज आणि पनीरचा मऊपणा असा पराठा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा बनवावाचा वाटेल. हलक्या हाताने लाटून घेऊया. लहान मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी अतिशय उत्तम असा हा पराठा आहे. तवा गरम झाला आहे. तव्याला थोडंसं तेल लावूया. पराठा दोन्ही बाजूनी छान खरपूस शेकवून घेऊया. नाश्ता, डब्बा किंवा संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मऊ, चीजी आणि इतका चविष्ट की एक खाल्ल्यावर दुसरा नक्की मागाल. मध्यम आचेवर छान शेकवून घेऊया. छान असा पनीर चीज पराठा तयार आहे. चला तर मग पटकन लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.